निघाला शब्द मी सत्य केले त्या शिव शममादेवाला आत्मसात केलं वरदान संपादन केलं पण एका गोष्टीचा विचार करतो गोष्टीचा विचार माझ्या देवाचा मी वरदान संपादन केलं पण जोपर्यंत त्या वरदानाची प्रचिती घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान यक्षा तुला वरदानाची प्रचिती घ्यायची असेल मग जा कलिंग देशाचा राजा रुद्रदेश शक्तिशाली बलशाली तुझ्या योग्यतेचा तुझ्या सामर्थ्याचा आहे तिथं जाऊन अरे पराक्रम गाठव माझ्या योग्यतेची कोण व्यक्ती असेल तर कलिंग देशाचा राज्य चालू देते पण याच म्हणून कलिंग देशाचा राजा रुद्रदेश याच्यापर्यंत गेलायस का पण पुढं काय घडतंय आणि पुढं काय नाट्य घडतंय देवा तू आणि मी जातोस तुझा मंगलतेचा आशीर्वाद सदोदित या नारदाच्या पाठीशी जावा ही तुझ्या चरणी प्रार्थना नारायण कणा कणावर लिहिले प्रभू तू नारायण नारायण कणा कणावर लिहिले प्रभू तू खाणाऱ्याचे सारे भक्त कशा आशाळभूत नजरेनं माझ्याच जवळ पाहत आहेत. खरोखरच साऱ्या भक्तांना या सटवी मातेचा शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद आहे.
शुभ आणि मंगल असा आशीर्वाद आहे. प्रतिदिनी आशीर्वाद देते तसाच आशीर्वाद दिला. असं असतानाही मनुष्य जीवन जगत असताना दुःख आलं की नशिबाला दोष देत असतो. पण सुख हे नशिबामुळेच मिळतं. मग दुःख आलं की नशिबाची आठवण होते आणि दुःख आलं सुख आलं की नशिबाचा विसर पडतो. हेच तर सुख दुःख हे भोग आहे. ते भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात. आणि म्हणूनच तर 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्मच का तर इतर योनीमध्ये पापाचं शालन होत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला की माणसानं माणसासारखं वागायचं. माणसाची माणुसकी, धर्माची धार्मिकता ज्याने ज्याने जपली, ज्याने ज्याने आचरणात आणली त्याला त्याला दैवाची दैविकता प्राप्त होते. शुद्ध अंतःकरण, पवित्र भावना आणि निस्वार्थ भक्ती ज्यानं या तिन्हीचा संगम साधला, भक्तिरूपी पुष्प भगवंताच्या चरणावर वाहिलं आणि भक्ती मार्गाचा अवलंब ज्यानं केला त्याला मोक्ष पदाची प्राप्ती करता येतं. जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. आणि म्हणूनच प्रत्येकानं भक्ती करा आणि जीवनात पुण्य कमवा, पुण्याची कमाई करा. पण खरोखरच या विश्वाच्या ठिकाणी या सटवी मातेला फार महत्व दिलं गेलंय. देव सभेमध्ये जिला महत्वाचं स्थान प्राप्त झालंय, देवतांनी दिलेले अधिकार, देवतांनी दिलेली कर्तव्य कोणती असते तर मनुष्य जन्माला आल्यानंतर त्या मनुष्याचं भालपट विधिले एक नशीब रेखाटण्याचं, लिहिण्याचं कर्तव्य या सटवी मातेला दिलं गेलंय. मनुष्य जन्माला आल्यापासून जन्मापासून 5व्या दिवशी मध्यरात्री प्रत्येक नवजात बालकाचं, प्रत्येक नूतन बालकाचं बालपट मी रेखाटत असते. त्या नूतन बालकाच्या जीवनात जाऊन त्या बालकाचं बालपट रेखाटण्याचं, नशीब रेखाटण्याचं कर्तव्य मी करते. प्रत्येक जण माझी भक्ती करतो, प्रत्येक जण माझी आराधना करतो. का कशासाठी असेल तर सटवी मातेनं आपल्या बालकाचं बालपट चांगल्या प्रकारे रेखाटावं, उत्तम असं रेखाटावं म्हणून प्रत्येक जण भक्ती करतो. पण मी प्रत्येकाचा बालपट कसा रेखाटत असेल तर त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचितानुसार, म्हणजे पूर्वजन्मी त्याने केलेलं पाप, पूर्वजन्मी त्याने केलेलं पुण्य, या पाप पुण्याचा लेखाजोखा केला जातो. पाप पुण्याचं मोजमाप केलं जातं आणि या पाप पुण्याच्या मोजमापावरूनच प्रत्येकाचा बालपट मी रेखाटण्याचं कर्तव्य करते. अरे वा, काय पाहते, वा वा, कित्येक अशी बालकं जन्माला आली. नाट्य रसगोम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ पाठ मुंबई. वीरचं बालपट रेखाटण्यासाठी मला जायला हवंय. मध्यरात्रीची वेळ समीप आली. होय, या स्थानाचा त्याग करून लवकरात लवकर या बालकाला आहे मंगलाचा आशीर्वाद. आई, हा आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं. पण आई, आज तुला काहीतरी विचारायचंय. मला विचारायचंय? हा बाळ, तुला जे काही विचारायचं आहे ते या क्षणी नको विचारू, यावेळी विचारू नको. का माहितीये का? कारण पहा ना, माझं कर्तव्य काय आहे तर या विश्वाच्या ठिकाणी जे जे बालक जन्माला येतात त्या बालकांचं बालपट रेखाटायला मला जायचंय. म्हणून पहा, कित्येक अशी बालकं जन्माला आलीत आणि जन्मापासून त्यांचा 5वा दिवस आहे. मध्यरात्रीची वेळ समीप आली. मला जायला हवंय. आई, जे काही विचारायचं ते नंतर. आई, तुझं कर्तव्य काय आहे हे मला माहिती आहे. मी कन्या आहे तुझी. पण तरी सुद्धा माझ्या मनात आज एक इच्छा निर्माण झाली. इच्छा, आणि ती इच्छा फक्त तूच पूर्ण करू शकतेस. इच्छा? हा, अगं नंतर पाहू ना. नाही आई, आजच इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा आजच तू पूर्ण करायला हवी. एवढी महत्वाची इच्छा आहे? हा, म्हणजे तुझा हट्टच आहे म्हणा. हो, तसं म्हण. विलंब नकोय, कारण माझे कर्तव्य मला हाक देते. म्हणून लवकरात लवकर तुझी जी कोणती इच्छा असेल लवकरच कथन कर. मग आई, आई, हा, माझी इच्छा कोणती माहिती? आई, सर्व प्राणी मात्रांचं भाकीत तू लिहितेस. खरंय ना? सर्व प्राणी मात्रांचं बाळपट तू लिहितेस. मग माझं बाळपट तू काय लिहिलंस हे मला कळायला हवं. थांब बाळ. अगं बोलता बोलता काय विचारलंस? कोणती इच्छा प्रकट केलीस? आई, माझा बालपट काय आहे हे मला कथन कर. नाही बाळ, तुझी इच्छा परिपूर्ण होणार नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आई, नाही. मिळायला हवं. नाही उत्तर मला मिळायला, माझी इच्छा पूर्ण
प्रमाणे काही ना काहीतरी नियम मला घालून दिलेले आहेत. त्या नियमांचं उल्लंघन माझ्या करवी होणार नाही. म्हणून बाळ हट्ट करू नकोस, इच्छा परिपूर्ण होणार. आई माझी इच्छा पूर्ण व्हायला हवी बाळ कारण तू सदवी देवी जरी असली तरी सुद्धा तू माझी आई आहेस हा आणि मी तुझी कन्या आहे बाळ आणि म्हणून या आईनं या कन्याची इच्छा पूर्ण करायला हवी. तू माझी कन्या आहेस म्हणून मी तुझी इच्छा परिपूर्ण करावी नाही. पावणीच्या आहारी जाऊन मी तुझी इच्छा परिपूर्ण करणार नाही. का माहितीये का? समजा मी तुझा बालपट तुला कथन केला तर या विश्वाच्या ठिकाणी सारे भक्त माझ्याजवळ येतील आणि काय सांगतील, आई तू तुझ्या कन्येचा बालपट कथन केलास, जो विधिलेख आहे तो तिला सांगितलास म्हणून आमचा ही विधिलेख काय आहे हे आम्हाला कथन करावं. म्हणून बाळ तुझी इच्छा नाही परिपूर्ण होणार. आई तुझ्याजवळ कोण येतील, तुला काय विचारतील यापेक्षा मी तुला काय विचारलं हे फार महत्वाचं आहे. आणि आई म्हणून माझी इच्छेची तू पूर्तता करायला हवी असं मला वाटतं. एका देवतेची तू कन्या आहेस हा आणि जर आपण जर चुकीचे वागलो असेल तर हे विश्व कोणत्या प्रकारचा आदर्श घेणार आहे. पण आई आजपर्यंत या पद्धतीने मी कधीच वागले नाही. आजपर्यंत अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात कधीच निर्माण झाली. आजच का झाली मला माहित नाही पण ही इच्छा तू पूर्ण करायला हवी. पण समजा तुझा विधिलेख काय आहे मी तुला कथन केला असेल तर काय होऊ शकतं, काय घडू शकतं. अगं तुझ्या जीवनात तुझा विधिलेख समजा तुझ्या जीवनात जर सुख असेल तर तुला आनंद होईल, परमानंद होईल. पण तुझ्या जीवनात दुःख असेल तर तू काळजी करत बसशील, विचारी बनशील आणि दुःखी कष्टी होशील. म्हणून तुझा विधिलेख काय आहे मी तुला नाही सांगणार, नाही सांगणार. हा बाई जाते जातो पण या कन्याची इच्छा पूर्ण न करता तू निघून जातेस. हा आई आई माझी इच्छा पूर्ण न करता जर तू निघून गेलीस हा तर तर काय इच्छा भंगाचं महत्पदक तुझ्या माथी आल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणालीस? अगं मी तुझी आई आहे, मर्यादेचं उल्लंघन करतेस तू. एका आईला तू इच्छा भंगाचा महादोष लागेल असे तुझ्या मुखातील शब्द शोभत नाही तुझ्या मुखात. पण आई अरे रे, एका बाजूने पाहिलं असेल तर देवताने घालून दिलेले नियम आणि त्या नियमांचं उल्लंघन होईल आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर तुझा विधिलेख काय आहे हा जर कथन नाही केला असेल तर इच्छा भंगाचा महादोष माझ्या मस्तकी लागेल. नाही, इच्छा भंगाचा महादोष माझ्या मस्तकी नकोय. म्हणून बाळ आई तुझा विधिलेख काय आहे तो आहे. बाळ कुमारी अवस्थेत असताना तू आई होशील. काय म्हणजे कुमारी अवस्थेत असताना तुला पुत्र होईल आणि त्याच पुत्रा समवेत तुझा विवाह होईल. नाही 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 मी कन्या असून सुद्धा माझं बाळपण या पद्धतीने असं रेखाटलेलं आहे. आई माझं बाळपण या पद्धतीने रेखाटलंस म्हणजे मी कुमारी असताना मला एक पुत्र होणार. तो पुत्र मोठा झाल्यानंतर त्याच पुत्राबरोबर मी लग्न करणार. म्हणजे एक आई आपल्या मुलाबरोबर लग्न करणार. नाही नाही देव संपलं हे संपला संपला
माझ्या कलेसाठी हे बहुमोल पारितोषिक आले. कृष्णा परब यांचे आभार मानून जमलेल्या साऱ्या नाट्य रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन स्त्री कलाकार मी सुधीर तांडे आपल्या सर्वांचे आभार मानून खानोलकर दशावतार नाट्यमंडळातर्फे या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार